नमस्कार मैत्रिणींनो, इथं आपण थालीपीठ बनवणार आहे. त्यासाठी मी हे बघा काय साहित्य घेतलेलं आहे. पत्ताकोबी, कांदा आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे चिरून. मस्त कणिक घेतलेली आहे. कणकीमध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे. एक वाटी दही टाकलेलं आहे. चटणी टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, जिरं ओवा सगळं टाकलेलं आहे. असा मस्त कणिक मळून घेतलेली आहे. त्याचे 2 असे गोळे बनवून घेतलेले आहे मोठमोठे. आणि मस्त कढईला तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यात मस्त हे अशा प्रकारे मस्त लावून घेतलेलं आहे. आणि बघा हे याच्यावर मस्त थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि हे झाकण ठेवून मस्त बारीक गॅसवर होऊ द्यायचं. 15 ते 20 मिनटं होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मग आपलं पिठलं होऊन जाते. झाल्यावर आपल्याला समजते हे म्हणजे असं वेगळंच होते. हे बघू शकता तुम्ही, असं वेगळं होते. ते झालं असं वेगळं जर झालं तर समजायचं हे शिजलेलं आहे. आणि हे आपण कुठल्याही लोणच्यासोबत खाऊ शकतो आणि टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो. मुलांना पण खूप आवडतं हे. तर चला या पिठलं खायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला